जिंतूर औंढा रस्त्यावर दोन दुचाकी परस्पर भिडल्याने 3 जण गंभीर जखमी. परभणी जिल्ह्यातील जिंतूर औंढा नागनाथ महामार्गावरील रामेश्वर पाटीजवळ मंगळवारी दिनांक 14 जुलै सकाळी सुमारे 10च्या सुमारास दोन दुचाकी समोरासमोर जोरदार धडक होऊन 3 जण गंभीर जखमी झाले. प्राथमिक उपचारानंतर एकास नांदेड तर दोघांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले असल्याची माहिती सूत्राच्या वतीने मिळत आहे. याबाबत प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेली अधिक माहिती अशी की साहिल खान रब्बानी खान वय 35 वर्ष राहणार अर्धापूर तालुका जिल्हा नांदेड हे दोन दुचाकीवरून औंढा नागनाथहून जिंतूरकडे येत होते. तर त्याच वेळी जिंतूरहून औंढ्याकडे निघालेले मुकेश नारायणलाल गुज्जर वय 19 वर्ष, प्रकाश नारायणलाल गुज्जर वय 20 वर्ष दोघेही मूळ राहणार राजस्थान हे दुसऱ्या दुचाकीवरून जात असताना रामेश्वर पाटीजवळ दोन्ही वाहनाची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात तिघांच्याही डोक्याला, हाताला, पायाला व चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत जखमींना जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उम्मे कुलसुम खाजा मजीद यांनी प्राथमिक उपचारानंतर करून प्रकृती गंभीर असल्याने तिघांनाही जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. परभणी येथे उपचार करून उपचारानंतर साहिल खान पठाण यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे तर मुकेश व प्रकाश गुज्जर या दोघा भावांना परभणी येथे उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती सूत्राच्या वतीने मिळत असून वृत्त सांगेपर्यंत या प्रकरणी पोलिसात कोणतीही नोंद झाली नसल्याची माहिती मिळत आहे. जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम.